तो क्या बोलती पब्लिक, परत एकदा जोशीज अकॅडमीमध्ये तुमचं सर्वांचं हार्दिक स्वागत आहे मित्रांनो. तर आपलं ठरल्याप्रमाणे आपण आज दुसरा लेक्चर घेऊन आलेले आहेत. अनुवंशिकता व उत्क्रांती 10वी भाग 2 विज्ञान. तर बघा मित्रांनो, कालच्या लेक्चरमध्ये आपण काय पाहिलं होतं? कालच्या लेक्चरमध्ये आपण पाहिलं होतं की अनुवंशिकतेचा प्रारंभ कोणी केला होता? त्यांचं नाव होतं मेंडल. 2 नंबरला होते की अचानक होणारे बदल याची माहिती आम्हाला कोणी दिली? त्यालाच आपण काय म्हणतो? उत्परिवर्तन असं म्हणतो. त्याची माहिती आम्हाला कोणी दिली? ह्युगो द व्रीस यांनी. नंतर कोण आले? वाल्टर आणि सटन. वाल्टर आणि सटन या शास्त्रज्ञांनी काय केलं? नाकतोड्यांचा अभ्यास करत असताना त्यांनी सांगितलं की सर्व सजीवांच्या पेशीमध्ये गुणसूत्र हे कशामध्ये असतात? जोडीमध्ये असतात. नंतर कोण आले? एव्हरी मॅकहर्टी मॅक्युलाइड. त्यांनी सांगितलं की सर्व सजीवांमध्ये DNA हाच काय आहे? अनुवंशिक साधन आहे. म्हणजे सगळी माहिती कशामध्ये आहे? DNA मध्ये आहे. मग नंतर कोण आले? जॅकॉब आणि मोनॉद यांनी आम्हाला सांगितलं की DNAच्या मदतीनं आमच्या पेशीमध्ये कसं प्रथिन तयार होतं. तर आता जे आपण कन्सेप्ट पाहणार आहेत ती कन्सेप्ट आहे प्रोटीन सिंथेसिस, म्हणजेच प्रथिन संश्लेषण. तर प्रथिन संश्लेषणच्या अगोदर मी तुम्हाला सांगू इच्छितो की नेमकं प्रथिनचं महत्त्व आमच्या बॉडीमध्ये का आहे. तर बघा मित्रांनो, मी तुम्हाला कालही सांगितलं होतं, ह्याच्या मागच्या लेक्चरमध्येही सांगितलं होतं की आमची जी स्किन आहे, आमचे बोन्स असतील, आमची हाईट असेल, आमचे जे केस आहेत ते केस असतील, किंवा आमची पूर्ण म्हणजे आमचे ब्लड असेल किंवा आमचे मसल्स असतील, ह्या सगळ्यांची डेव्हलपमेंट कशामुळे होते? प्रोटीन्समुळे होते. कशामुळे होते यांची डेव्हलपमेंट? प्रोटीनमुळं होते. ठीक आहे ना? 1 सेकंड सॉरी. तर मग आमच्या स्किनचा कलर कसा असतो? आमची हाईट केवढी असली पाहिजे, किंवा आमची मसल्स कसे असले पाहिजेत, आमचे बोन्स कसे असले पाहिजेत, हे सगळं कशामुळे डेव्हलपमेंट होते? आमच्या बॉडीमध्ये प्रथिनांमुळे डेव्हलपमेंट होते. मग आमच्या बॉडीमध्ये प्रथिनांची निर्मिती कशी होते? आमच्या बॉडीमध्ये प्रोटीन कसे बनतात? ह्या गोष्टीसुद्धा आम्हाला माहिती असणं खूप खूप गरजेचं आहे मित्रांनो. तर बघा, मी तुम्हाला 2 मिनिटात सांगू इच्छितो की सर आमच्या बॉडीमध्ये आमच्या शरीरामध्ये काय असते? पेशी असते. आणि पेशीमध्ये काय असतो? केंद्रक असतो. आणि केंद्रकामध्ये काय असतो सर? क्रोमोझोम. त्यालाच आपण म्हणतो गुणसूत्र असतो. ठीक आहे ना? आणि हा जो गुणसूत्र आहे तो गुणसूत्र कशाने बनलेला असतो? तो गुणसूत्र बनलेला असतो DNA. आणि मी तुम्हाला म्हटलं होतं की DNA वरती काय असते? DNA वरती असतात संकेत. संकेत म्हणजेच कोण? कोडॉन असतात. आमच्या घरचा संकेत नाही, संकेत म्हणजेच कोण असतात? कोडॉन. म्हणजे माहिती असते. आणि ही माहिती कुणासाठी असते? ही माहिती असते प्रोटीन बनवायची. ही माहिती काय असते? प्रोटीन बनवायची. समजून घ्या बरं का. तर आता आपण थोडंसं मुद्द्याकडे येऊयात. ही जी माहिती आहे ते कुणासाठी असते? प्रोटीन तयार करण्याची इन्फॉर्मेशन असते. तर बघा की DNA हा कॉम्प्युटर आहे. DNA हा कॉम्प्युटर आहे. आणि आमची जी पेशी आहे ते पेशी आहे झेरॉक्स मशीन. तर ज्यावेळेस DNA कडून कमांड जाते, म्हणजे कॉम्प्युटरकडून कमांड जाते, त्यावेळेस झेरॉक्स मशीन काय करते? झेरॉक्स काढते. तसंच DNA मधून ज्यावेळेस कमांड बाहेर येते, DNA वरून ज्यावेळेस इन्फॉर्मेशन माहिती बाहेर येते, त्या माहितीच्या आधारे आमची पेशी काय बनवत असते? प्रोटीन बनवत असते मित्रांनो. तर बघा, ही थोडीशी किचकट कन्सेप्ट जरी असली तरी आपण त्याला चांगल्या प्रकारे सांगण्याचा प्रयत्न करूया मित्रांनो. तर बघा, आता समजून घेण्याचे मुद्दे आहेत. कोणता मुद्दा समजून घेण्याचा आहे? बघा की सर जे प्रथिन संश्लेषणची प्रक्रिया आहे ही प्रक्रिया 3 टप्प्यामध्ये होते. पहिला टप्पा आहे प्रथिलेखन, दुसरा आहे भाषांतर आणि तिसरा आहे स्तनांतर. त्याला इंग्लिशमध्ये म्हणतात ट्रान्सक्रिप्शन, ट्रान्सलेशन, ट्रान्सलोकेशन. तर एक मुद्दा लक्षात ठेवा की सर आमच्या पेशीमध्ये असतो DNA. हा काय आमच्या पेशीमध्ये असतो? DNA. आणि हा जो DNA आहे तो 2 दोऱ्यांसारख्या 2 धाग्यांनी बनलेला असतो. कोणाने बनलेला असतो? 2 धाग्यांनी बनलेला असतो. आणि हे जे 2 धागे आहेत ते एकमेकाला काय असतात? असे कनेक्ट असतात. मग ज्या वेळेस प्रोटीन तयार करायची वेळ येते
त्यावेळेस हा जो मागचा गोल आकाराचा जो आहे ह्याला म्हणतो आपण एन्झाईम, ह्याला म्हणतो आपण RNA पॉलिमरेज. ते आता आपल्याला घेणं देणं नाही. हा काय करतो माहिती का, हा जो DNAचे दोन धागे आहेत त्या धाग्यांना तो काय करतो, वेगळा करतो. तो धाग्यांना काय करतो, वेगळा करतो. आणि वेगळा करून हे जे DNA वरची वेगळा करून आता DNA ते वेगळा झाला. मग आता DNA वरती काय येतो सर, DNA वरती असे कोडॉन आहेत. कोडॉन म्हणजेच काय हो, कोडॉन म्हणजेच आहेत ते न्यूक्लिओटाइड. कोडॉन म्हणजेच काय आहेत ते न्यूक्लिओटाइड. सॉरी इंग्लिशमध्ये लिहिलो मी, सॉरी. ते कोडॉन म्हणजेच काय आहेत, न्यूक्लिओटाइड आहेत. आणि हे न्यूक्लिओटाइड क्रमबद्ध असतात. कशा असतात ते, क्रमबद्ध असतात. समजून घ्या बरं का. ह्या न्यूक्लिओटाइड हे जे न्यूक्लिओटाइड आहेत ते काय असतात, एका क्रमाने अरेंज असतात, एका क्रमाने ते लावलेले असतात. म्हणजे क्रमाच्या एका क्रमबद्ध DNA मध्ये त्यांची काय झालेली असते, रचना झालेली असते. मी तुम्हाला आधीच बोललो होतो की मराठी शिकवत असताना काही शब्द हे मला मराठीमध्ये जमत नाहीत, त्यामुळं तुम्ही ते शब्द समजून घ्या. तुमच्यासाठीच मी शिकवत आहे मित्रांनो, ठीक आहे ना. तर बघा DNA वरती काय असतात, न्यूक्लिओटाइड असतात. काय असतात DNA वरती, DNAच्या मध्ये काय असतात, न्यूक्लिओटाइड असतात. सॉरी काय असतात DNA वरती, न्यूक्लिओटाइड असतात. आणि हे जे न्यूक्लिओटाइड आहेत हे एका क्रमामध्ये काय असतात, अरेंज असतात. लक्षात ठेवा. मग सर हे जे न्यूक्लिओटाइड आहेत ते किती प्रकारचे येतं, आमच्या बॉडीमध्ये न्यूक्लिओटाइड हे 4 प्रकारचे आहेत. पहिला आहे ॲडेनाइन न्यूक्लिओटाइड, दुसरा आहे ग्वानाइन न्यूक्लिओटाइड, तिसरा आहे सायटोसिन न्यूक्लिओटाइड आणि चौथा आहे थायमिन न्यूक्लिओटाइड. आपण त्याला पुढे पाहणार आहेत बरं का, समजून घ्या फक्त की आमच्या बॉडीमध्ये 4 प्रकारचे न्यूक्लिओटाइड आहेत, ॲडेनाइन, ग्वानाइन, सायटोसिन, थायमिन. तात्पुरतं एवढंच लक्षात ठेवा. मग आता जे आपण शिकत आहोत ते शिकत आहोत आमच्या बॉडीमध्ये प्रोटीन कसं तयार होतं. मला पाठांतरापेक्षा कन्सेप्ट जर तुमची एक बार क्लिअर झाली तर तुम्हाला नंतर कधी वाचायची गरज पडणार नाही. तर त्यामुळे मी तुम्हाला आत्ताच सांगतोय की कन्सेप्टकडे फोकस करा. मी जे तुम्हाला कन्सेप्ट सांगत आहे त्या कन्सेप्टकडे फोकस करा. फक्त माझं एकच म्हणणं आहे की मी जे तुम्हाला कन्सेप्ट सांगत आहे त्या कन्सेप्टकडे तुम्ही व्यवस्थित फोकस करा, जेणेकरून आज थोडासा वेळ लागू दे, काय अडचण नाही. पण नंतर तुम्हाला एक गोष्ट कधी परत समजून घ्यायची गरज नाही. आज समजली, कायमस्वरूपी समजली, नंतर समजून घ्यायची गरज नाही मित्रांनो. तर आता बघा मी तुम्हाला काय सांगतोय की सर नेमकं प्रथिन म्हणजे काय. पहिला प्रश्न, नेमकं प्रथिन म्हणजे काय. प्रथिन म्हणजे दुसरं तिसरं काही नसून ते एक प्रकारची काय साखळी आहे. ते एक प्रकारची काय आहे, साखळी. समजून घ्या. प्रथिन म्हणजे एक प्रकारची काय साखळी आहे. आणि ते कुणाची साखळी आहे, ते आहे अमायनो आम्लाची साखळी. कुणाची आहे ते, अमायनो ॲसिड. त्याला म्हणतो आपण अमायनो ॲसिड किंवा त्याला मराठीमध्ये म्हणतात अमायनो आम्लाची साखळी. म्हणजेच काय हो, अमायनो आम्लाची साखळी म्हणजेच काय आहे ते प्रथिन. अमायनो आम्लाची साखळी म्हणजेच काय, प्रथिन. आता आम्हाला प्रथिन तयार करायचे म्हणजे आम्हाला काय बनवायचे, आम्हाला बनवायचं आहे अमायनो आम्लाची साखळी बनवायचं आहे. मग सर ते DNA कुठं, DNA मधले संकेत कुठं आणि अमायनो आम्ल कुठं, ह्याचा काही ताळमेळ लागेल. एक 2 मिनिट द्या मला, 2 मिनिटामध्ये सगळेच ताळमेळ लागून टाकतो मी, ठीक आहे ना. तर लक्षात ठेवा की प्रथिन म्हणजे अमायनो आम्लाची साखळी. मग सर हे जे अमायनो आम्ल असतात ते कुठं असतात, प्रश्न आहे माझा. हे जे अमायनो आम्ल असतात ते कुठं असतात. हे जे अमायनो आम्ल असतात ते असतात पेशीच्या सायटोप्लाझममध्ये, म्हणजे पेशी द्रवामध्ये. समजून घ्या बरं का. आता पेशीचा काय आहे, हा पेशीचा केंद्रक आहे आणि पेशीचा केंद्रक आहे आणि पेशीचा हा काय आहे, सायटोप्लाझम. त्यालाच म्हणतो आपण पेशीद्रव्य. आणि पेशीद्रव्यामध्ये तुम्हाला tRNA पाहायला भेटतो. काय पाहायला भेटतो, tRNA. समजून घ्या बरं का. तुम्हाला काय पाहायला भेटतो, tRNA पाहायला भेटतो. कुठं पाहायला भेटतो, पेशीद्रव्यामध्ये. समजून घ्या बरं का. पेशीद्रव्यामध्ये तुम्हाला काय पाहायला भेटतो, tRNA पाहायला भेटतो. मुद्दा समजून घ्या. तर बघा आता मग हा tRNA कसा असतो का, सपोज हा tRNA कसा असतो,
हां, आत्ता थोडं समजतं बघा. आता हा tRNA आहे आणि tRNAच्या वरी तुम्हाला काय पाहायला भेटतो? अमायनो आम्ल. काय पाहायला भेटतो? अमायनो, समजून घ्या काय पाहायला भेटतो तुम्हाला? tRNAच्या वरी अमायनो आम्ल पाहायला भेटतो. समजून घ्या मी काय मुद्दा सांगतोय. आणि tRNAच्या खाली तुम्हाला 3 न्यूक्लिओटाईड पाहायला भेटतात. वाव. tRNAच्या खाली तुम्हाला 3 न्यूक्लिओटाईड पाहायला भेटतात. फॉर एक्झाम्पल समजून घ्या, हा ॲडेनाईन आहे, हा सायटोसिन आहे आणि हा 1 सेकंड, हा ग्वानाईन आहे. समजून घ्या, फक्त समजून घ्या म्हणतो बरं का मी. सर आता सर हे तुम्ही न्यूक्लियस ह्याचा विचार करू नका. तुम्ही कुठे आहे? पेशीद्रव्यामध्ये आहे. पेशीद्रव्यामध्ये कोण आहे तर tRNA येतं. tRNAच्या वरी कोण येतं? अमायनो आम्ल आहेत. आणि tRNAच्या खालच्या साईडला तुम्हाला काय पाहायला भेटतात? tRNAच्या तुम्हाला खालच्या साईडला पाहायला भेटतात कोडॉन. कोडॉन म्हणजे संकेत, संकेत म्हणजे न्यूक्लिओटाईड तुम्हाला पाहायला भेटतात. मित्रांनो समजून घ्या. हां बरं, हे सगळे मुद्दे क्लिअर आहेत. दोन मिनिट मला सगळे मुद्दे क्लिअर करू द्या, मग तुम्हाला सगळ्या गोष्टी हळूहळू समजतील. हां, मी जे तुम्हाला सांगतो ते समजून घ्या फक्त. मग सर आता पहिल्यांदा काय होतं माहिती का? की हा जो DNA आहे त्या DNAला काय केलं जातं? सेपरेट, म्हणजे त्याचे जे 2 धागे आहेत त्या 2 धाग्याला काय केलं जातं? वेगळं केलं जातं. आणि एका धाग्याचे जे संकेत आहेत, इकडे बघा मी काय सांगतोय, DNAला काय केलं आपण? सेपरेट केलं. आणि सेपरेट केल्यानंतर जे एका धाग्यावरचे जे संकेत आहेत, जे न्यूक्लिओटाईड आहेत, त्या न्यूक्लिओटाईडला पूरक, समजून घ्या, कळेल. मग त्याच्या अगोदर तुम्हाला मी अजून एक गोष्ट सांगतो की सर मी तुम्हाला बोललो होतो की आमच्या बॉडीमध्ये 4 प्रकारचे न्यूक्लिओटाईड आहेत. हां, आता आपण म्हणतो की फॉर एक्झाम्पल मी तुम्हाला 2 मिनटात सांगू इच्छितो की सर एक आहे प्युरिन, समजून घ्या बघा फक्त. हां, एक आहे प्युरिन आणि एक आहे पायरीमिडिन. समजून घ्या मी काय सांगतोय, समजेल, प्रत्येक गोष्ट समजेल. मी तुम्हाला थोडंसं वेगळ्या प्रकारे सांगत आहे, पुस्तकी ज्ञान देत नाही. हां सर, प्युरिनचा PU काय म्हणतो आपण? पुतीन. लक्षात ठेवा, प्युरिनचा PU म्हणजे काय? पुतीन हा कोण आहे? पुरुष. ह्याचे 2 मित्र कोण येतं? ह्याचे 2 मित्र येतं अक्षय आणि गंग्या. पुतीनचे 2 मित्र कोण येतं? अक्षय आणि गंग्या. आणि पायरीमिडिन म्हणजे काय? पायल. आणि पायलच्या 2 मैत्रिणी येतं, एक आहे चंपाबाई आणि एक आहे ट्विंकल. तर आपण जे न्यूक्लिओटाईड आहेत त्या न्यूक्लिओटाईडला आपण 2 भागात डिवाइड करतो. एक आहे प्युरिन आणि एक आहे पायरीमिडिन. लक्षात ठेवा बरं का, एक आहे प्युरिन, एक आहे पायरीमिडिन. लक्षात ठेवा मी काय सांगतोय की आपण न्यूक्लिओटाईडला काय करतो? 2 भागात डिवाइड करतो, प्युरिन, पायरीमिडिन. लक्षामध्ये राहणार गेलं तर प्यूचा पुतीन आणि पायचा पायल. तर पुतीनचे 2 मित्र कोण येतं? अक्षय आणि गंग्या. आणि पायलचे 2 मैत्रिणी कोण येतं? चंपाबाई आणि ट्विंकल. म्हणजे अर्थ काय? प्युरिनमध्ये कोण येतात? ॲडेनाईन आणि ग्वानाईन. आणि पायरीमिडिनमध्ये कोण येतात? सायटोसिन आणि थायमिन. हे आपण पुढे पाहणार आहेत. लक्षात ठेवा बरं का, फक्त मी तुम्हाला जस्ट बेसिक इन्फॉर्मेशन देत आहे. सर इथं लफडा असते. गंगारामचं लफडा आहे चंपाबाई सोबत. म्हणजे गंगारामची जोडी नेहमी कुणासोबत असते? चंपाबाई. म्हणजेच ग्वानाईनची जोडी, कुणाची जोडी? ग्वानाईनची जोडी नेहमी कुणासोबत असते? सायटोसिन सोबत. लक्षात ठेवा बरं का, कुणासोबत असते? सायटोसिन सोबत. आणि अक्षाचं लपडं कुणासोबत आहे? ट्विंकल सोबत. अक्षाचं लपडं कुणासोबत आहे? ट्विंकल. म्हणजेच काय? अक्षय म्हणजे ॲडेनाईनची जोडी कुणासोबत आहे? ॲडेनाईनची जोडी आहे कुणासोबत? थायमिन सोबत. कुणासोबत आहे? थायमिन सोबत. लक्षात ठेवा, मला कळत आहे वेळ लागत आहे कन्सेप्टला, पण ही कन्सेप्ट कळल्यानंतर तुम्हाला कधी अभ्यास करायची गरज नाही. हां बरं, हे मुद्दा क्लिअर आहे. हां की सर ग्वानाईनची जोडी सायटोसिन सोबत आणि ॲडेनाईनची जोडी थायमिन सोबत. मग आता प्रश्न कुठं पडतो माहिती का, की सर इथे जो अक्षय आहे म्हणजे ॲडेनाईन आहे, हा जो अक्षय आहे तो असतो हरामखोर. ज्या वेळेस ॲडेनाईन हा DNA मध्ये असतो, ॲडेनाईन हा DNA मध्ये असतो त्यावेळेस त्याचं लपडं कोणासोबत आहे? ट्विंकल सोबत आहे. समजून घ्या बरं का, ज्यावेळेस ॲडेनाईन हा DNA मध्ये असतो त्यावेळेस त्याची जोडी कोणासोबत आहे? ट्विंकल सोबत आहे. पण ज्या वेळेस हा अक्षा RNA मध्ये जातो, कुणामध्ये? RNA मध्ये जातो,
त्यावेळेस याची जोडी होते कुणासोबत, उर्मिलासोबत, म्हणजेच युरॅसिल सोबत जोडी होते. म्हणजे ज्या वेळेस तो DNA मध्ये आहे त्यावेळेस त्याची जोडी कुणासोबत आहे, थायमिन सोबत. ज्या वेळेस तो RNA मध्ये आहे त्यावेळेस त्याची जोडी कुणासोबत आहे, त्याची जोडी आहे कुणासोबत, युरॅसिल सोबत. मला एवढे तुम्हाला मुद्दे सांगायचे होते. आणि मग हा जो चंपाबाई आणि गंगाराम आहे, तुम्ही DNA मध्ये जावा त्यांची जोडी एकच, RNA मध्ये जावा त्यांची जोडी सेमच. ठीक आहे ना. म्हणून ग्वानाइन आणि सायटोसिन यांचं जे बंधन आहे, यांचं जे बॉन्ड आहे, हे बॉन्ड काय खूप स्ट्रॉंग आहे. त्यामुळं ग्वानाइन आणि सायटोसिनमध्ये किती बॉन्ड असतात, 3 बंध असतात. किती बंध असतात, 3 बंध. पण हे अक्षा हरामखोर असल्यामुळं याचं अर्ध लपडं कुणासोबत आहे, ट्विंकल सोबत, आणि अर्ध लपडं कुणासोबत आहे, युरॅसिल सोबत. म्हणजे ॲडेनाइनची DNA मध्ये कुणासोबत जोडी आहे, थायमिन सोबत, आणि RNA मध्ये कुणासोबत आहे, युरॅसिल सोबत. म्हणून ह्या दोघांमध्ये बॉन्ड किती आहे, फक्त 2च बॉन्ड आहेत. आत्ता तुम्हाला बेसिक गोष्ट कळाली. ठीक आहे ना. आता जर आपण पुढे आलो थोडंसं, 1 सेकंद. आता जर आपण थोडंसं पुढे आलो तर समजून घ्या की सर पहिल्यांदा काय झालं की हा DNAला आपण काय केलं, DNAला आपण सेपरेट केलं. सेपरेट केल्यानंतर DNAचा एक धागा जो आहे तो आपण वापरला. कशासाठी वापरला, की हे जे माहिती आहे DNA मध्ये, जे माहिती आहे, माहिती कुणाच्या फॉर्ममध्ये आहे, न्यूक्लियोटाइड. आता फॉर एक्झाम्पल समजा हा DNA आहे, ठीक आहे ना. तर इथं काय हो, ॲडेनाइन, ग्वानाइन, सायटोसिन, थायमिन, समजून घ्या बरं का फक्त असं. मग आता ही जी माहिती आहे, ही माहिती काय केली जाते, ही माहिती ही माहिती ट्रान्सफर होते कुणावरती, RNA वरती. ही माहिती कुणावरती ट्रान्सफर होते, RNA वरती ट्रान्सफर होते. आणि DNA वर जसा सिक्वेन्स आहे, DNA वरती जशी माहिती आहे त्याच्या अपोजिट माहिती, म्हणजेच काय, मी तुम्हाला काय बोललो होतो आत्ताच, की समजा सर DNA वर जर असं असेल, DNA वर जर ॲडेनाइन, ग्वानाइन, सायटोसिन, थायमिन जर असेल, तर ही माहिती कुठं छापली जाते, ही माहिती कुठं ट्रान्सफर केली जाते, ह्या माहितीचा वापर करून काय तयार होतो, RNA तयार होतो. कोणता RNA तयार होतो, mRNA तयार होतो. समजून घ्या बरं का. ह्या माहितीचा वापर करून काय तयार होतो, mRNA. समजा जर इथं ॲडेनाइन असेल तर mRNA वरती काय येतं, युरॅसिल. कारण की तुम्हाला बोललो होतो DNA मध्ये ॲडेनाइनची जोडी कोणासोबत आहे, थायमिन सोबत आहे. पण ती जर तुम्हाला RNA मध्ये घ्यायची असेल तर ॲडेनाइनची जोडी कोणासोबत, युरॅसिल सोबत होते. इथं गंगाराम, चंपाबाई, गंगाराम, आणि इथं ट्विंकल आणि अक्षय. तर ह्या DNA वरची जी माहिती आहे ती माहिती आता कुठं कॉपी झाली, किंवा कुठं कॉपी झाली, mRNA वरती कॉपी झाली. म्हणून इकडे बघा, हा DNA जो आहे, इकडे बघा, हा जो DNA आहे, 1 सेकंद, हा जो DNA आहे, त्या DNA वरची माहिती काय झाली, mRNA वरती कॉपी झाली. म्हणजे प्रतिलेखन, म्हणजे त्याची माहिती काय झाली, कॉपी झाली. कुणावरती कॉपी झाली, mRNA वरती. आणि ह्या DNAच्या माहितीचा वापर करून काय तयार झाला, mRNA तयार झाला. आता ह्या mRNA वरती काय आहे, ह्या mRNA वरती आहे इन्फॉर्मेशन. कुणाची इन्फॉर्मेशन, DNAची इन्फॉर्मेशन कुणावरती आहे, आता mRNA वरती आहे. आणि हा जो mRNA आहे तो आता कुठे येणार आहे, ह्या केंद्रकाच्या बाहेर येणार आहे. आणि बाहेर येत असताना त्या mRNA वरती काय आहे, त्या mRNA वरती DNAची माहिती आहे. मला एवढंच सांगायचं होतं. कळते का मी काय सांगलो, कळाले का रे बाबांनो, लक्षात घ्या. DNA वरची जी माहिती आहे ती माहिती आता कुणावर आलेली आहे, mRNA वरती आलेली आहे. आणि हा जो mRNA आहे तो mRNA आता काय होणार आहे, न्यूक्लियसच्या बाहेर, म्हणजे केंद्रकाच्या बाहेर येणार आहे. आणि बाहेर येत असताना तो DNA कडनं काय आणलाय, DNA कडनं माहिती आणलाय. DNA कडनं काय आणलाय, तो DNA वरचे संकेत, DNA वरचे कोडॉन, DNA वरचे न्यूक्लियोटाइड तो घेऊन येताना काय आलाय, सोबत आलेला आहे. कुठं आलाय तो आता, न्यूक्लियसमध्ये आलेला आहे, पेशीद्रव्यामध्ये आलेला आहे. आणि ही जी माहिती आहे, ज्यावेळेस तो पेशीद्रव्यामध्ये येतो त्यावेळेस त्याच्यावरती तुम्हाला
तीन तीन काय बोलते मी 1 2 3 1 2 3 1 2 3 तीन न्यूक्लियोटाईडच्या संचामध्ये माहिती असते. म्हणजे मी तुम्हाला काय बोललो की आता फॉर एक्झाम्पल समजा इथं कोण आहे ॲडेनाईन आहे, इथं सायटोसिन, इथं ग्वानाईन, असे काय असतात mRNAवरती असा संच असतो. तीन तीन न्यूक्लियोटाईडचा काय असतो संच असतो आणि ह्या संचाला म्हणतो आपण ट्रिपलेट कोडॉन. लक्षात ठेवा ह्याला काय म्हणतो आपण ट्रिपलेट कोडॉन. आणि ही जे माहिती आहे आत्ता तुम्हाला समजेल, ही जे माहिती आहे ही माहिती कुणासाठी आहे? ही माहिती आहे आमच्या नन्यासा प्यारासा. कुणासाठी आहे ते? ही माहिती आहे कुणासाठी? आमच्या tRNAसाठी. कारण की tRNAवरती कोण आहे अमायनो ॲसिड. मी तुम्हाला सांगितलं होतं, मी तुम्हाला सुरुवातीला सांगितलं होतं की tRNAच्या खाली तुम्हाला काय पाहायला भेटतात? 3 कोडॉन पाहायला भेटतात. आणि हे जे 3 आहेत, हे जे 3 संकेत आहेत त्याची जोडी कुठं असते? mRNAवरती असते. आणि दोघं एकमेकांच्या जवळ असे येऊन चिपकतात. असं काय करतात? ते एकमेकांच्या जवळ येऊन चिपकले की मग लगे आमचा अमायनो ॲसिड काय होतो? आमचा जो अमायनो आम्ल आहे तो काय होतो? असं फुर्र करतो, ॲक्टिव्ह होतो. काय होतो तो? ॲक्टिव्ह होतो. म्हणजेच मुद्दा समजला तुम्हाला? मुद्दा समजायला पाहिजे. फक्त मी काय सांगतोय हां तुम्हाला सगळ्या गोष्टी समजतील. आता इथून फक्त 5 मिनिट लागते समजायला. ठीक आहे ना? इथून फक्त काय लागते? 5 मिनिट लागते समजायला. हां मग काय झाला? हा जो tRNA आहे तो शोधत माझी जोडी कुठं आहे बाबा? माझी जोडी कुठं आहे? मग mRNA म्हणतो तुझी जोडी कुठं आहे? इथं आहे. मग ह्या tRNA आला कुठं बसला? mRNAवरती बसला आणि आमचा फुर्रकन काय ॲक्टिव्ह झाला? म्हणजे काय ॲक्टिव्ह झाला? अमायनो आम्ल ॲक्टिव्ह झाला. आणि ॲक्टिव्ह झाल्यानंतर पुढची प्रोसिजर आता आपण पाहूयात. इतक्या गोष्टी कळल्या? बरं आता आपण थोडंसं थेरॉटिकल भागाकडे येऊयात. तर प्रथिन संश्लेषण किती टप्प्यामध्ये कंप्लीट होते? 3 टप्प्यामध्ये. पहिली आहे प्रतिलेखन, दुसरं आहे भाषांतर, तिसरं आहे स्तनांतर. अंडरस्टूड? हां आता इथे काय झालं? DNA ला आपण सेपरेट केलो. त्या DNAवर जे संकेत आहेत त्या संकेतच्या आधारे काय तयार होतो? mRNA तयार होतो. हा तयार झालेला mRNA कुठे येतो? पेशी द्रव्यामध्ये येतो. आणि येत असताना तो कुणाची माहिती घेऊन येत असतो? DNAची माहिती घेऊन येत असतो. आणि त्या mRNAवरती किती येतो? 3 न्यूक्लियोटाईडचे संच आहेत. आणि त्या एकाच संचाला काय म्हणतो आपण? ट्रिपलेट कोडॉन असं म्हणत असतो मित्रांनो. आर यू अंडरस्टूड? क्या बोलती पब्लिक? वाव. आता हे समजून घ्या. हे सगळे मी जे तुम्हाला आता सांगितलेलं आहे ती सगळी माहिती इथं आहे. काय बोलते मी की सर जनुकांमध्ये म्हणजेच काय हो DNAमध्ये प्रथिनांच्या निर्मितीविषयक माहिती साठवलेली असते. तुम्हाला बोललो होतो मी DNAमध्ये तुम्हाला काय असते? प्रथिन तयार करण्याची माहिती साठवलेली असते. आणि योग्य प्रथिनांची निर्मिती शरीरामध्ये वेळोवेळी होत असते. हे आम्हा सगळ्याला माहिती आहे मित्रांनो. ठीक आहे ना? मग मी तुम्हाला आताच काय बोललो की सर DNA पासून काय तयार होतो? DNA पासून mRNA तयार होतो. DNA पासून काय तयार होतो? mRNA तयार होतो. आणि mRNA पासून काय तयार होतं? प्रथिन तयार होतं. आणि इसकोच बोलते हम सेंट्रल डोग्मा. मैंने क्या बोला था? पहिला था DNA पासून काय तयार झाला? mRNA. आता mRNA पासून काय तयार होणार आहे? प्रथिन. त्यालाच म्हणतो आपण सेंट्रल डोग्मा. मग सब प्रतिलेखन म्हणजे काय? DNA वरील जनुकांच्या साखळीनुसार mRNA तयार होणे. म्हणजे DNAच्या साखळीनुसार DNAवर जे न्यूक्लियोटाईड आहेत त्याच्यानुसार काय तयार होणे? mRNA तयार होणे. म्हणजेच काय हो? प्रतिलेखन. म्हणजे DNAवरची कॉपी करणे. DNAची काय करणे? DNAवर जे न्यूक्लियोटाईड आहेत, DNAवर जे संकेत आहेत ते संकेत कॉपी करून काय तयार होतो? mRNA. म्हणजे DNA पासून mRNA तयार होणे म्हणजेच काय? प्रतिलेखन. कळतंय? मग मी तुम्हाला हे पण म्हणलो होतो की सर DNAमध्ये तुम्हाला प्युरिन फॉर पुतीन, पायरिमिडियम फॉर पायल. पुतीनचे 2 दोस्त कोण येतं? अक्षय आणि गंग्या. आणि पायलचे 2 दोस्तीन कोण येतं? ट्विंकल आणि चंपाबाई. बोलतो ना तुम्हाला मी. मग DNAमध्ये अक्षयाची जोडी कुणासोबत? ट्विंकल सोबत. आणि चंपाबाईची गंगाराम सोबत.
मग हा अक्षर कुठे गेला आता? RNA मध्ये गेला. RNA मध्ये तुम्हाला ट्विंकलच्या ठिकाणी म्हणजे थायमिनच्या ठिकाणी तुम्हाला काय पाहायला भेटतं? युरॅसिल पाहायला भेटतं. आणि RNA मध्ये तुम्हाला अक्षराची जोडी कोणासोबत पाहायला भेटते? युरॅसिल सोबत. आणि त्याचबरोबर चंपाबाई गंगाराम 7 जन्मों का प्यार कभी नहीं झूठेगा. चंपाबाई. अंडरस्टूड? हे पण तुम्हाला मी सांगितलेलं होतं मित्रांनो. ठीक आहे ना? काय अडचण? पुढे मग सर आता इथे थोडंसं वाचून बघा. हे मी तुम्हाला जे सांगितले ते सगळे ह्याच्यामध्ये तेच आहे. ठीक आहे ना? हां आता तुम्हाला समजेल सगळं की सर पेशी केंद्रकामध्ये म्हणजे पेशीच्या केंद्रामध्ये तयार झालेला जो mRNA आहे तो कुठे येतो? आता पेशी द्रव्यामध्ये येतो. पेशी केंद्रकामध्ये तयार झालेला mRNA कुठे येतो? पेशी द्रव्यामध्ये येतो. आणि तो येताना DNA वरचे काय आणतो? संदेश घेऊन येतो. येताना तो DNA चे काय घेऊन येतो? संदेश घेऊन येतो. आणि हे संदेश कुणासाठी येतं? हे संदेश आहेत कुणासाठी? अमायनो आम्लाकरिता. हे जे अमायनो आम्ल आहेत ते कुठे येतो? अमायनो आम्ल आहेत tRNA वरती. काय अडचण? हां मग प्रत्येक अमायनो आम्लाकरिता असलेले संकेत 3 न्यूक्लियोटाइडच्या संचा स्वरूपात तुम्हाला mRNA वरती पाहायला भेटतात. मी तुम्हाला म्हणलं होतं की प्रत्येक अमायनो आम्लासाठी काय असतात? DNA मधून संकेत आलेले असतात. आणि ते कितीच्या फॉर्ममध्ये असतात? 3 न्यूक्लियोटाइडच्या फॉर्ममध्ये असतात. त्यालाच काय म्हणतो आपण? ट्रिपलेट कोडॉन असं म्हणत असतो. ठीक आहे ना? आणि जसे mRNA वरती कोडॉन आहेत त्याला पूरक म्हणजे mRNA वरती जर mRNA वरती इकडे बघा आता फॉर एक्झाम्पल समजून घ्या. mRNA वरती जर ACG असेल हां तर tRNA वरती काय असायला पाहिजे? tRNA वरती युरॅसिल, tRNA वरती गंगाराम आणि tRNA वरती चंपाबाई. असा tRNA कुठे येतो? ह्याच्या जवळ येतो आणि एकमेकाला अजून काय करतात? ते येऊन चिटकतात. आणि चिटकल्यानंतर ह्या tRNA वरचा काय होतो? अमायनो ॲसिड ॲक्टिव्ह होतो. ह्या tRNA वरचा अमायनो ॲसिड काय होतो? ॲक्टिव्ह होतो. आणि ॲक्टिव्ह झाल्यानंतर पुढे बघा आता काय होतं? mRNA वर जसे कोडॉन असतात त्याला पूरक क्रम असलेले अँटी कोडॉन कुठं असतात? tRNA वरती असतात. जसे mRNA असतात mRNA वरती जे कोडॉन आहेत त्याची जोडी कुठं असते? tRNA वरती. त्याची जोडी कुठं असते? tRNA वरती. या प्रक्रियेला काय म्हणतो आपण? भाषांतर असं म्हणतो. समजून घ्या का? इकडे आलं बघा. हा tRNA आला आणि कुठं बसला? इथे येऊन बसला. ह्याला काय म्हणतो आपण? भाषांतर असं म्हणतो. काय अडचण? मग सर ज्यावेळेस mRNA वरती कोण येतो? tRNA येतो. ज्यावेळेस mRNA वरती कोण येतो? tRNA येतो. त्यावेळेस ह्या दोघाला पकडून ठेवण्यासाठी म्हणजे tRNA ला आणि mRNA ला पकडून ठेवण्यासाठी अजून एक RNA असतो. त्या RNA ला म्हणतो आपण rRNA. त्या RNA ला काय म्हणतो आपण? rRNA. बघा आता DNA पासून कोण तयार झाला? mRNA पेशीच्या बाहेर आला. बाहेर येताना त्यांनी काय घेतलं? 3 न्यूक्लियोटाइडचे संच बघितले. त्याला आपण म्हणतो ट्रिपलेट कोडॉन. ते कुणासाठी आहेत? ते आहेत tRNA वर असलेल्या अमायनो आम्लाकरिता. tRNA कुठं आला? mRNAच्या जवळ आला. ते दोघं एकमेकाला चिटकल्यानंतर त्या दोघाला पकडायचं काम कोणी केलं? rRNA. त्याला बांधायचं काम कोणी केलं? rRNA. ठीक आहे ना? आणि महत्त्वाचा पॉईंट ज्यावेळेस मग आता काय होतं माहिती का? इथे येऊन भेटले tRNA, इथे येऊन भेटल्यानंतर इथं कोण ॲक्टिव्ह झाला? इथं ॲक्टिव्ह झाला आमचा अमायनो आम्ल. आणि हा ॲक्टिव्ह झाला की हा tRNA काय होतो? निघून जातो. आणि हा जो rRNA आहे तो काय करतो? थोडा पुढे सरकला की दुसरा tRNA येतो. दुसरा tRNA येऊन तिथे चिटकतो आणि काय करतो? हा पण अमायनो ॲसिडला सोडून हा निघून जातो. मग तिसरा येतो, चौथा येतो. सगळेजण काय करतात? अमायनो ॲसिडला असं सोडून जातात आणि अमायनो आम्लाची इथे काय तयार होते? अशी एक साखळी तयार होते. आणि इसकोच क्या बोलते हम? प्रोटीन. काय अडचण? इकडे बघा rRNA हा mRNAच्या एका टोकाकडून दुसऱ्या टोकाकडे काय होत असतो? हळूहळू पुढे सरकत असतो. आणि tRNA हा हळूहळू गायब होत असतो. कुणाला सोडून? अमायनो आम्लाला सोडून. तो हळूहळू काय होत असतो? गायब होत असतो. आणि अशा प्रकारे जे महाग शिल्लक असलेले जे अमायनो आम्ल आहेत ते एकमेकांना काय करतात? बांधून घेतात आणि काय बनवतात? अमायनो आम्लाची साखळी बनवतात.
ठीक आहे ना. आणि अशा प्रकारे आणि हे जे एका जे हा जो RNA आहे तो हळूहळू जसा जसा तो पुढे सरकतो त्या प्रक्रियेला म्हणतो आपण स्थलांतर. त्या प्रक्रियेला काय म्हणतो आपण? स्थलांतर. आणि अशा प्रकारे इथं tRNA आणलेल्या अमायनो आम्लापासून काय बनते? शृंखला बनते आणि त्यालाच काय म्हणतो आपण? त्यालाच आपण प्रोटीन किंवा प्रथिने असं म्हणत असतो. तर आय होप यू अंडरस्टूड. मी असं गृहीत धरू की तुम्हाला समजलेलं असेल. तर 1 मिनिटामध्ये आपण परत काय करूयात? रिवाईज करूयात. मी तुम्हाला काय म्हटलं होतं की सर DNA मध्ये प्रथिन तयार करायची माहिती असते, ठीक आहे ना. आणि ही जी माहिती आहे ते कोणत्या फॉर्ममध्ये असते? न्यूक्लिओटाईडच्या फॉर्ममध्ये असते, ॲडेनाईन, गुआनाईन, सायटोसिन, थायमिन. मग त्याच्या मदतीनं काय तयार होतो? mRNA तयार होतो. जशी माहिती DNA वरती आहे तशी त्याची जोडी कुठे तयार होते? mRNA वर तयार होते. mRNA पेशीद्रव्यामध्ये येतो. पेशीद्रव्यामध्ये आल्यानंतर पेशीद्रव्यामध्ये येताना तो काय करतो? DNAची माहिती घेऊन येतो. DNAची माहिती घेऊन येत असताना तो त्याच्यावरती माहिती किती त्या mRNA वरती जी माहिती आहे ती माहिती 3 न्यूक्लिओटाईडच्या संचामध्ये असते. त्याला म्हणतो आपण ट्रिपलेट कोडॉन. ती माहिती कुणासाठी असते? tRNA वर असलेल्या अमायनो आम्लाकरिता असते. मग tRNA जवळ येतो त्याला म्हणतो आपण भाषांतर. मग त्या दोघाला बांधायचं काम कोण करते? RNA. मग RNA काय करतो? थोडं पुढे सरकतो. म्हणजे एका टोकाकडून दुसऱ्या टोकाकडे तो हळूहळू पुढे सरकत असतो. पुढे सरकत असताना tRNA काय करतात? अमायनो आम्लाला सोडून ते निघून जातात आणि अशा प्रकारे जे अमायनो आम्ल आहेत ते काय बनवतात? त्यांची साखळी बनवतात आणि त्यालाच काय म्हणतो आपण? प्रथिन असं म्हणत असतो. तर आय होप तुम्हाला सर्वांना समजलं असेल. थोडंसं लेक्चर हे मोठं झालेलं आहे पण तुम्हाला कन्सेप्ट चांगली समजावी म्हणून मी तुम्हाला हे थोडंसं काय केलेलं आहे? डीपमध्ये शिकवलेलं आहे मित्रांनो. तर भेटूयात नेक्स्ट लेक्चरला. तात्पुरतं गुड बाय, टेक केअर. आणि लक्षात ठेवा की हा जो आपला यूट्यूब चॅनल आहे त्याला तुम्हाला काय करायचं आहे? खाली लाल बटन दिलेलं आहे सबस्क्राईबचं. तुम्ही त्याला सबस्क्राईब करावं आणि बेल आयकॉनला क्लिक करून पुढे येणारे जे व्हिडिओज आहेत त्या व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला भेटावं. आणि त्याचबरोबर तुम्हाला जर काही अडचण असेल तर तुम्ही कमेंटमध्ये तुमची अडचण शेअर करा. आम्ही 100% त्या अडचणीचं तुम्हाला काय देऊयात? उत्तर देऊयात. त्याचबरोबर तुमच्या मित्रांपर्यंत ही व्हिडिओ काय शेअर करा, लाईक करा, कमेंट करा. जे करायचे ते करा. पण ह्या चॅनलला आपल्याला काय करायचं आहे? वरीपर्यंत घेऊन जायचं आहे. आणि तुम्हाला एक महत्त्वाची गोष्ट सांगतो की येत्या 18 मार्चपासून आपल्या उदगीर शहरामध्ये बिरादार कॉम्प्लेक्स 3rd फ्लोअर जोशीज अकॅडमी येथे ऑफलाईन बॅचेस चालू होणार आहेत. आणि मराठी मीडियम आणि इंग्लिश मीडियममध्ये शिकवणारा उदगीर शहरामधला हा पहिलाच क्लास आहे की हा काय करतोय? 2 वेगवेगळ्या बॅचेसला वेगवेगळे शिकवत आहे मित्रांनो. तर दोन्ही बॅचला मी वैयक्तिक शिकवतो. त्यामुळं ज्यांना कुणाला ऑफलाईनमध्ये ॲडमिशन घ्यायचं आहे त्यांनी लवकरात लवकर येऊन आपलं रजिस्ट्रेशन करून घ्यावे आणि आपला प्रवेश निश्चित करून घ्यावा. धन्यवाद. बाय बाय, टेक केअर. भेटू आपण नंतर.